चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। सामान्य वृद्ध नागरिकांना बोलण्यात गुंतवून भूलथाप देत व हालचाली करून अंगावरील सोन्याचे दागिने फसवणुकीने चोरणाऱ्या सराईट टोळीचा उल्हासनगर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे। या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण 12 गुन्हे उघडकीस आले आहेत। विशेष म्हणजे या आरोपींकडून सोने विकत घेणाऱ्या सोनारालाही गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे। ठाणे, मुंबई व आसपासच्या परिसरात नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत अशा प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या होत्या। त्याबाबत विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते। पोलीस आयुक्त ठाणे यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेने विशेष मोहीम राबवली। उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय काजारी यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र थोरवे, अशोक थोरवे, योगेश वाघ, प्रकाश पाटील, रितेश वंजारी, मंगेश जाधव, गणेश गावडे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला। या कारवाईत रघु प्रकाश राठोड वय वर्ष 48 व संजय दत्ताराम मांगे वय वर्ष 53 या दोघांना अटक करण्यात आली आहे। आरोपी वृद्ध नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी अडवून बोलण्यात गुंतवायचे, त्यांना भ्रमित करून सोन्याच्या चैन, अंगठी व रोख रक्कम हातखालीने काढून घ्यायचे, अशी त्यांची पद्धत होती। अटक आरोपींकडून मुद्देमाल घेऊन त्याची विल्हेवाट लावण्यात मदत करणारा रामसिंग लालसिंग चव्हाण यालाही राजस्थान येथील गावातून अटक केली आहे। त्याचे मुंबईमधील वडाळा येथे महालक्ष्मी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे। आरोपींकडून सुमारे 130 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजे किंमत 16,59,000 रुपये आहे। या आरोपींविरोधात बदलापूर, उल्हासनगर, ठाणे, मुंबई येथील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे तपासात बदलापूर पश्चिम येथे बतावणीचा गुन्हा दाखल होता। त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 4चे पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड आणि त्यांची टीम ACP शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये करत होती। त्यामध्ये युनिट 4चे पोलीस हवालदार थोरवे यांना माहिती मिळाली की मुंबई परिसरातील काही इसम हे बतावणीचे गुन्हे ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये करत आहेत। त्या अनुषंगानं 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे। सध्या पोलीस कस्टडीमध्ये रामसिंग चव्हाण हा राहणारा वडाळा मुंबईचा ज्वेलर्स आहे, तो सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे। त्याची पोलीस कोठडी आजपर्यंत आहे। या गुन्ह्याच्या तपासामध्ये गुन्हे शाखा घटक 4ने अद्यापपर्यंत एकूण 12 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत, ज्यामध्ये 130 ग्रॅम सोन्याचे दागिने ज्याची किंमत अंदाजे 16 लाख रुपये इतकी आहे, इतका मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। 3 आरोपी हे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। सर, आरोपीचं बॅकग्राऊंड काय होतं? 3 आरोपी जे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत त्याच्यामध्ये राजू चव्हाण, रमेश जयस्वाल आणि संजय मांगडे हे 3 आरोपी राहणारे मुंबईचे आहेत। या आरोपींवर पूर्वी बतावणी, चिटिंग, फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत। तर अजून आरोपी असल्याची शक्यता आहे का? आरोपी बॅकग्राऊंड काय होतं, रिसिव्हर काय होता, आरोपी जो होता रिसिव्हर कोण होते? हा जो सध्या रामसिंग चव्हाण आहे हा ज्वेलर्स आहे मुंबईचा, तो रिसिव्हर आहे ज्यानं या आरोपींकडून मुद्देमाल घेतला होता आणि त्याची विल्हेवाट तो लावणार होता। हा राहणार मुंबईचा आहे, त्याचा व्यवसाय हा ज्वेलर्स आहे। तर अजून आरोपी असल्याची शक्यता आहे? तपास सुरू आहे, अजून आरोपी असण्याची किती शक्यता दिवसाची पोलीस कोठडी? आजपर्यंत त्याची पोलीस कोठडी आहे। सर, एखाद्या रामसिंगने किती मुद्देमाल घेतला, किती किलो? आत्ता आपल्या तपासामध्ये 130 ग्रॅमचा मुद्देमाल जप्त केला, ज्याची किंमत 16 लाख रुपये आहे।